माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोडला काँग्रेसचा हात, भाजप प्रवेशाच्या चर्चा. मुंबई. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसला आहे. दरम्यान अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चांना उधाण आले आहे. गेल्या अनेक काळापासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील अशा चर्चा होत्या. त्यातच मध्यंतरीच्या काळातील अनेक राजकीय घडामोडीत अशोक चव्हाण यांची भूमिका संशयास्पद ठरली होती. त्यानंतर आज अशोक चव्हाण यांनी थेट आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मागील काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकाच आठवड्यात काँग्रेसला सलग दुसरा मोठा धक्का बसला आहे. दरम्यान अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. प्रतिनिधी शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, महा24 न्यूज, अहमदनगर. कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही की प्रामाणिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचे काम केलेलं आहे. यापुढची राजकीय दिशा मी 1-2 दिवसामध्ये निर्णय घेईल. अद्याप मी ठरवलं नाही. मला काय अवधी लागेल. 2 दिवसामध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन निश्चित करेल. भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहीत नाही. भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 दिवसामध्ये मी राजकीय भूमिका माझी स्पष्ट करेन. काँग्रेस सोडण्याचं कारण काय? काँग्रेस सोडण्याचं नेमकं कारण काय? देखिए, सोडण्याचं कारण काय? प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे. प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही. मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज तगायतपर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे. मला वाटलं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. याच्या पलीकडे